गाईस ज्या डॅमला आम्ही चाललेले तो आहे वड्री धरण आणि तो यावल तालुक्यामधून जावं लागतं त्याला. जी मम्मी काही ऐकत नाही गाईस. तुला पण असंच घालायचं आहे. मी नाही घालत आहे. नाही तू घाल. गाईस तर आम्ही आपला टिकवाला रेनकोट घातलेला आहे. तो गाईस आम्ही निघालेले आता मस्त जायला आमच्या लोकेशनवर. इथे आहे आमची एक हंटर, इथे आहे रॉनिन. आरामात घे सुमित, इकडेच ठेवून दे. एवढा फॉर्म मध्ये इथे पोहोचलेले पण इथे पोहोचून समजलं की जळगाव जिल्ह्यात पाऊसच पडलेला नाही आणि इथे जरा चिल्लूभर पण पाणी नाही. बघा ते पाणीचा डबका भरलेला आहे तिथे. आणि हे चेक करा माझ्या समोर गाईस, किती मस्त व्ह्यू आहे माझ्या समोर. हा डॅम आहे. तुम्हाला माहिती का गाईस, इथे ना इथे जायला रस्ता नाहीये. ते खतरो के खिलाडी ते तर चिप्स घेऊन येत आहे बाई यार. याला बघून मला पण इच्छा झाली पाण्यात जायची, पण जाता नाही येणार. आम्ही कपडेच नाही आणलेले. तुम्हाला सांगितलं तो कोरियन मराठी पण बोलतो. मी धुळेचा आहे, धुळे. बघा गाईस क्लाउड इथपर्यंत येऊन गेलेले आणि हलका हलका पाऊस पण सुरू झालेला आहे आता. राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस आज आहे आषाढी एकादशी आणि आज माहिती पंढरपूरला ना एवढी गर्दी असेल कारण की ना सगळी पालखी, सगळ्या ज्या पालख्या असतील ना महाराष्ट्रामधल्या त्या सर्व आता गेल्या असतील पंढरपूरला, पोचल्या असतील आज. आणि आज आषाढी एकादशी, मस्त आज उपवास आहे. आणि आज मी जाणार आहे मनुदेवीला कारण की आता पावसाळा सुरू आहे तर छान छान व्ह्यू असेल, तिथला धबधबा वगैरे चालू असेल, ग्रीनरी असेल. आणि मी परवा जाऊन आला होता जामनेरला, तर मी आज विचार केला की मी आज जातो मनुदेवीला. आणि काहीच आज बघा देवारे किती मस्त सजवलेला आहे. इथे खाट आहे आणि खाटीवर मस्त आसन टाकलेलं आहे. तिथे बासरी ठेवलेली आहे, त्यानंतर बेलपत्र आहे, तुळशी आहे आणि फुलं आहे खूप असे. आणि इथे राधाकृष्ण जे मी वृंदावनवरून आणले होते. या चेरीची आता आंघोळ घातली आणि ती गच्चीवर येऊन गेली. गच्चीवर एकदम पाणी पाणी आहे. काही लाज वाटते तुला? काही लाज वाटते? आताच आंघोळ झालेली आहे ना, परत खराब व्हायचंय का तुला? अय गंदी बघ, पॅन्ट पूर्ण भरून टाकली. मार खाशील तू. चल खाली, चल तू चल खाली. तिला माहिती आहे कुठे करायचंय तर ती बरोबर गच्चीवर येऊन जाते. आणि आता काय पाऊस पडला होता तर सगळं खराब होऊन गेली ती परत. चल खाली चल, तू मार खाशील. तर काही चला जेवण आलेलं आहे आज. आणि आज आहे साबुदाणा, तिकडे एक लाडू आहे, इकडे आमटी आहे आणि इथे मम्मीने बनवलेले आहे गुलाबजाम. ते पण कशाचे माहिती का? रताळूचे. आणि हे काय मम्मी? पराठा आहे, साबुदाणा आणि बटाट्याचा पराठा. साबुदाणा आणि बटाट्याचा पराठा बनवलेला आहे. त्याला आता जेवण करून. गाईस इथे एकदम मस्त खतरनाकवाला पाऊस सुरू झालाय, पण मला ह्याच पावसात निघायचंय कारण की पावसामध्येच जायला मजा येते अशा ठिकाणी जर जायचं म्हटलं तो. आणि माझी मम्मी काही ऐकत नाही गाईस. तुला पण असंच घालायचं आहे. मी नाही घालत आहे. नाही तू घाल. कोण म्हणे? सुमित आलेला आहे घरी आणि सुमित म्हणतोय की मी घालतो म्हणे. तर मम्मीने हा रेनकोट दिलेला आहे, पन्नीवाला रेनकोट. बट गाईस माझा असा विचार आहे की ना लास्ट इयर आमची फॅमिली एका स्पॉटवर गेली होती यावलकडे, तो स्पॉट. आणि तो खूप भारी स्पॉट आहे आणि लाईक डॅम आहे आणि मनुदेवीला पाणी पण नाही आहे आता. तर मी आहे ना विचार करतोय तिकडे जाऊ म्हणून. मी एकदा मित्राला विचारतो, अजून 2 जण येत आहे. त्या दिवशी जो कोरियन होता ना माझ्यासोबत तो, आणि अजून एक मित्र आहे तो येतोय. गाईस तर आम्ही आपला टिकवाला रेनकोट घातलेला आहे ना. आम्हाला काही घालायची इच्छा नाही होती. बघा पाऊस पण बंद होतो. मम्मीने एवढी जबरदस्ती केली ना, जाताना घालून जा म्हणे, येताना नको घालू भली, पण आता जाताना घालून जा म्हणे. बाय बाय चेरी. तर कशी ती छोटीशी पिल्लू आमची छोटीशी बहीण येते. बाय बाय. गाईस आम्ही निघालेले आता. बघू आम्ही पुढे आमचं काय फायनल होतं कुठे जायचं म्हणून. इधर हे गाईस काय म्हणतो भाऊ. तर गाईस माझ्यासोबत येतोय शर्वय आणि याने न्यू बाईक घेतलेली आहे, हंटर. आज आम्ही मस्त राईडला चाललेले आणि एकदम भारी ठिकाणी. मी असं म्हणत होतो बघ, मनुदेवीला आधी गेलेला आहे तू, जाऊन आलाय ना, तर त्याच्यापेक्षा एक भारी एक जागा आहे, डॅम आहे मनुदेवीला. सध्या पाणी आहे. एक डॅम आहे यावल तालुक्यामध्ये. तर चल तुम्हाला तिकडे मी तुला फोटो दाखवतो. जवळ काय आपल्याला 1 तास लागेल पोचता 1-1.5 तास. चला मी या कोरियन मुलाला घ्यायला आलेले. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुम्ही पण बोलता? नाही तुम्ही कोरियन आहे ना, मला वाटलं तुम्ही काही वेगळं बोलत असेल. सो गाईस आम्ही निघालेले आता मस्त जायला आमच्या लोकेशनवर. इथे आहे आमची एक हंटर, इथे आहे रॉनिन मस्तानी. त्याने काय ठेवलं त्याच्या गाडीचं नाव काय माहिती? शर्वय
तू काय ठेवलं तुझ्या गाडीचं नाव? नाव काय ठेवलं गाडीचं? अंटर. अरे यार मी का मस्तानी ठेवलंय, तू तू तसं काहीतरी ठेव. ती फालुदा मस्तानी. लेट्स गो गाय. काय परत करतोय गाईज. आम्ही आता जात होती समोरची जी घेत रे त्याला, ती लाल कार कशी करते माहिती का? इकडे तिकडे इकडे तिकडे अशी खेळते. त्याच्यामध्ये सगळे मुलं आहे. यांना पण हे केलं वाटतं बा काय पडतोय तो. बघा काय करतोय तो. मार खाईल तो जर कोणी थांबवलं ना त्याला. असा मार खाईल ना तो बँकरवाला. अरे अरे बढिया. अरे यार नदीला पाणीच नाही यावर्षी. काय पाऊस कमी पडतोय सुमित? पाऊस तर किती पडतोय पण पाणी एवढं कमी कसं काय यार? काय झालं? रेनकोट पाहिजे. हा याच्या टी शर्ट दाखव. टी शर्ट का शर्ट? हे पा पूर्ण मागून भरून गेलं. माझी वाली खूप उडवते. आणि मी तर आपला रेनकोट घातलाय त्यामुळे मला फरक पडत. हा माझ्याकडनं मागतोय मला ते मध्ये. अरे येतं बघ हे किती घाण झालं. गाईज आणि पाणी खूप कमी. आम्ही उडी पण नाही मारू शकणार खाली यार. इच्छा झाली तरी पण तेव्हा डायरेक्ट दगड्यांवर डोकं आपटेल. गाईज ज्या डॅमला आम्ही चाललेले तो आहे वड्री धरण. आणि तो यावल तालुक्यामधून जावं लागतं त्याला. यावल मध्ये जाऊन कोणाला पण विचारायचं वड्री धरण तिथे आहे. अरे हा पूल हलतोय. ओ बाई लवकर निघावं लागेल रे. हा पूल हलतोय. मोठ्या व्हेकल जाताना इथून तर हा पूल जायला लागतो. चला. बट अरे मनुदेवी काय बघ आपण आधी पण गेलेले तर म्हटलं काही नवीन ठिकाणी तुम्हाला घेऊन जाऊ. काय कुठे? फ्रेंडशिपच्या दिवशी का? चालेल चालेल. दया कुछ तो गडबड आहे. कुछ तो गडबड आहे. तो पण नवस मागायला जातोय. बाय. पण आज ब्रिजवर खूप कमी गर्दी. नाही तर भाई गाड्या लागलेल्या असतात. काय करतो काय? नको रे नको. नाही अरे अरे रस्त्यावर नाही. रस्त्यावर राम कृष्ण हरी. राम 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 राम. आम्हाला मधल्या रस्त्यामध्ये ना इथे मांजरच्या अंगावरनं गाडी गेलेली दिसली आणि आत्ताच गेलेली आहे असं वाटतंय. त्याने का पान आणले वाटतं. भारी होते की नाही. गाडी मस्त आहे. फरक पडतो. अरे किती लगेच सुटते ती. 350 सीसीची आहे ना. गाडी 350 मस्त आहे. 250 सीसीची. हा का? टोनचे 25 तुला आता माहिती पडलं? 350 मस्त गाडी. आरामात घे सुमित. एक काम कर झाडाच्या खाली ठेवून दे. पान का? आम्हाला आधी वाटलं काही कापड वगैरे पडलेलं आहे रस्त्यावर. नंतर जवळून इकडेच ठेवून दे. जाऊ दे झाकूनच राहू दे तिला. चल होऊन जाईल. ते कसं आहे ना इथे जर असती ती तर मग ते सगळं तिच्या अंगावरनं गेलं असतं. मग ते त्याच्यापेक्षा मग तिला एक सेफ ठिकाणी ठेवून दिला आता. तर गाईस आता आम्ही यावल गावामध्ये होते आणि यावल गावामधून आम्ही आलेले वड्री गावाकडे जायला.
यावल गावामध्ये ना कोणालाही विचारून घ्यायचं वडली गावाकडे जायला रस्ता कुठे आणि मग ते सांगून गेले एकदम सरळ सरळ जात नाही पण तिथे जाऊन जो व्ह्यू असतो ना तो डॅम आहे ना एवढा ब्युटिफुल आणि मागच्या वर्षी आले होते एवढं भारी वाटलं होतं मला सांगतो. गाईस आम्ही एवढा फॉर्म मध्ये इथे पोहोचलेले पण इथे पोहोचून समजलं की जळगाव जिल्ह्यात पाऊसच पडलेला नाही आणि इथे जरा चिल्लूभर पण पाणी नाही. चिल्लूभर म्हणजे फक्त एक डबका भरलेला आहे इथे. हे बघा लास्ट वेळ जेव्हा मी इथे आला होता ना फॅमिली सोबत भाई एवढं पाणी होतं आम्ही पाण्यामध्ये आंघोळ केली होती आणि आता ते बघा ते पाणीचं डबकं भरलेलं आहे तिथे. परवा पण आम्ही तिकडे गेले तिकडे पण धबधबा चालूच झाला नाही होता. मला असं वाटतंय ना जरा आम्हाला अशी जागा कव्हर करायची असतील ऑगस्ट किंवा सप्टेंबर तेच बेस्ट राहील आमच्यासाठी नाही तर आम्हाला काहीच बघायला भेटणार नाही. गाईस आम्ही ज्या ठिकाणी होते ना तिथून थोडे पुढे आले बिकॉज इथे ना एक मस्त डॅम आहे बट या डॅमला पाणी नाही आलेलं. जेव्हा पाणी येईल ना तर तेव्हा तिथे पाणी येईल बघा ती साईड. आणि हे चेक करा माझ्या समोर गाईस किती मस्त व्ह्यू आहे माझ्या समोर. हा डॅम आहे पण या डॅमला पाणीच नाही त्यामुळे ना काय इथे पाणी पण नाही आलेले. गाईस तुम्ही इथे कधी आलेले का मला कमेंट करून सांगा. जर नसतील आले ना तर ऑगस्ट किंवा सप्टेंबर मध्ये नक्की या कारण की इथे ना हे चालू होतं ना. चला ना खाली चला गाड्या घेऊन जायचंय. नाही रे हा लॉक केलेली आहे. चला बघ इथून जाईल गाडी अशी खाली अशी पण मग तो गारा आहे ना त्यामुळे मग इच्छा नाही होते न्यायची. आधीच दोघी गाड्या जड आहे आपल्या. आम्ही ना इथून निघायचा प्लॅन बनवत होते गाईस. पाणीच दिसत नाही होतं आम्हाला. मग तिथे एक काका भेटले ते बोलले डॅमला पाणी म्हणे पुढे जाऊन बघा. तू आरामात ये. भाऊ वरतून उडी मार ना भाऊ. ओ भाऊ वरतून उडी. हो मी काय म्हणतो तुम्हाला माहिती का गाईस इथे ना इथे जायला रस्ता नाहीये. या मुलाने कसं चढला असेल माहिती का. एकदम कोपऱ्यात आला असेल. सुरुवात तुझ्यापासून कर मग. त्या मुलाने काय केलं असं कोपऱ्यावरनं आलेला आहे तो. मध्ये बघा मध्ये काही असं जायला जागाच नाही. आपण मागे गेली ना तर डायरेक्ट पाण्यात तो गाईस ते म्हणून तर अशा ठिकाणी बंद होऊन जाता लगेच. फेमस झाल्यानंतर लोकांमध्ये अशी किडे असतात यांच्यामुळेच तर अशा जागा बंद पडता. मला वाटलं की गेला की काय. बाई यार याला बघून मला पण इच्छा झाली पाण्यात जायची पण जाता नाही येणार. आम्ही कपडेच नाही आणलेले. आम्ही म्हटलं की पावसात भिजले तर भिजून जाऊ बट मग इथे माहिती पडलं की इथे पाणी नाही आहे. आणि नाही तर तिकडे भिजले असते ते जे होतं ना तिथे बसण्याचं तिथे. पण मग आता इथे कोण जात बसेल मध्ये. त्यापेक्षा व्ह्यू एन्जॉय करू. वाव किती मस्त आहे. आणि माहिती का इथे पूर्ण पाणी असतं. हे पूर्ण पाण्याने भरलेलं असतं. यांच्यामुळेच हे बंद होईल अशा लोकांकडे. नेमकं त्यांनीच बघून घ्यायला पाहिजे लावला. मग काय करतील ते बघून हे बघा ते खतरो के खिलाडी ते तर चिप्स घेऊन येत आहे भाई. काय करतो काय इथला मला काय बोलतो हा समजतच नाही. बोलता असतो जगह पे आ भाई. बरं झालं पोचला. करू शकता असा पण कसं घरच्यांनी पाहिला ना गाडी पण भेटणार नाही. भाई मजा येते असे मित्र असले ना सोबत ब्लॉग करायला पण. मी थोडा खाल्ले फक्त सकाळी. अरे तो कोरियन हे खातो कोरियन बन कोरियन साबुदाणा नाही रे मग योत्तोकी किंबॉक किमची. अरे आज मला एक कमेंट नाही काल तो हे काढणार आहे
हा बोल ना काय झालं. तू हे काढ ना. तू कोण आहे? हा बोल, हा बोल. मास्क काढ. हा बोल. परवा सॉरी काल एक कमेंट आली म्हणे त्या कोरियन बॉयची इंस्टाग्राम आयडी काय म्हणे. मग टाकली होती. नाही म्हटलं तो कोरियननी मी तुम्हाला सांगितलं तो कोरियन मराठी पण बोलतो. मी धुळेचा आहे. धुळे धुळे धुळे. खानदेश. तो देखो गाइस अभी 5 बजने में और है ना हम यहाँ पे कब से थे. यहाँ पे 2 गाड़ियाँ खड़ी कर दी और इतने मस्त मस्त फोटो है ना सबके निकाले पर इसने नहीं निकाले. याला आवडतच नाही फोटो काढायला पण त्याला रील बनवायला आवडते. लोकांना कॉम्पिटिशन मध्ये टक्कर द्यायला आवडते. हो ना. या तुम्ही पण या. आहा पण तुझ्या ही गाडी ना थोडी छोटी दिसते. पण माझ्या गाडीवर बी आपण ऑफरोडिंग करू शकता. एकदम आरामात होईल. तिथेच थांबता ना की पुढे चालता? नाही नाही या झाडाकडे. हा ओ या हा. आणि ती आहे ना उतरूनच जाईल. ती येणारच नाही वरती. बघा गाइस क्लाउड इथपर्यंत येऊन गेलेले आणि हलका हलका पाऊस पण सुरू झालेला आहे. आता क्लाउड आहे ना तिथपर्यंतच होते पण आता इथे पण आलेले. या साईडला दुःख दुःख दिसतंय. काय करायचं निघायचं. पाऊस पाऊस चालून झाला आता कारण की आपल्याला अंधार होईलच. 5 वाजलेच आहे. 7:30 होतीलच पोचता पोचता. कुठे ओटी ओंकारेश्वर टेम्पल आपलं जळगावचं. आणि ना आज पिंपराळ्याला विठ्ठल माऊली यांचा रथ पण आहे कारण की आज आहे आषाढी एकादशी. गावाचे बाबा आहे. बाबांना दाखव. बाबांना. आम्ही जळगावचे तर म्हणजे असंच फिरायला आलेले आम्ही. व्ह्यू आहे ना म्हणजे जो रोडाचा व्ह्यू आहे एवढा छान वाटतोय ना. आजूबाजूला ग्रीनरी आणि समोर जे झाडं आपल्या वर आलेले असे वर एवढे भारी वाटतंय ना. बघा मस्त ऑरेंज कलरचे काहीतरी फुलं पण आहेत ना. 안녕하세요. 감사합니다. 문두스 장희대스다 아무래도리아스다. 까나 가와죠. 빈가운스도 이게 साउथ हंदुरियाचा म्हणजे सारखे आर्यन भावसार ब्लॉग दिसते. गाईस हा ते पण मधला ना मला नाही समजलं पण मला एक समजला. हा हे बोललाय की आम्ही अमृतुल्यला चहा आयडी देतो आयडी मेन्शन करतो. तुम्ही पण याच भाषेत शिव्या द्या. ते फक्त तुम्ही गुगल वर जाऊन मराठी टू कोरियन ट्रान्सलेट करून घ्या आणि डायरेक्ट बाकी शिव्या सेम आहे. तर गाईस आता आलेले रात्रीचे 8:30 आणि आम्ही आता आलेले ओंकारेश्वर मंदिराला. घरी वगैरे जाऊन थोडं फ्रेश वगैरे झाले. कपडे वगैरे चेंज केले. ते थोडेफार गाऱ्याचे भरले होते ना. आणि आता आम्ही आलेले ओंकारेश्वर मंदिरात.
गाईचं चला दर्शन पण झालेलं आहे आमचं आणि मी या ब्लॉगला इथे एंड करतो. आय होप गाईचं मला ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतं तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. जय जय श्री राधे.